गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. यंदा गुरुपौर्णिमा बुधवार 29 जुलै 2026 रोजी साजरी केली जात आहे आणि सर्वत्र हा सण सगळ्याच ठिकाणी साजरा केला जातो. आता प्रत्येकाचा गुरु हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाने कोण मानलेला, जसा स्वामी समर्थ असेल, दत्तगुरू असेल, साईबाबा असेल, किंवा कोणाची आई, शिक्षक, मोठा भाऊ, मोठी बहीण, मित्र किंवा जवळचे नातेवाईक असो. मग हा पवित्र सण अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ पौर्णिमेला पाळला जातो. या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस असल्याने याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. तर ह्या गुरुपौर्णिमेचा मुहूर्त आणि तिथी बघूया. शुभ पूजेची वेळ सकाळी 5:41 ते सकाळी 9:04 आहे आणि पौर्णिमा समाप्ती त्याच दिवशी म्हणजे 29 जुलै रोजी 8:07. मग महत्त्व आणि पूजा विधी काय आहे? व्यासस्मरण. आपल्या माहिती आहे महाभारतांचे रचयिता व वेदांचे विभाजन करणारे महर्षी वेदव्यास यांना या दिवशी वंदन केले जाते. गुरुपूजन. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे आध्यात्मिक गुरु, शिक्षक तसेच आईवडील यांच्या चरणांची पूजा करून आशीर्वाद घेतले जातात. दान धर्म. या दिवशी पिवळे वस्त्र, पुस्तके, अन्नदान करणे अत्यंत फलदायी व शुभ मानले जाते. मग आपल्याला महर्षी वेदव्यास यांच्याविषयी कथा बघायची, त्यालाच व्यास पौर्णिमा म्हणतात. मानवी संस्कृतीचे ते आद्य गुरु मानले जातात. त्यांनी 4ही वेदांचे वर्गीकरण, आपल्याला माहिती अथर्व, साम, ऋग्वेद, तसेच यजुर्वेद. आता वेदांचे प्रकार आणि त्यांच्याविषयी माहिती आपण बघूया. ऋग्वेद पहिला, सर्वात जुना पहिला वेद, देवदेवतांच्या स्तुतीसाठी रचलेल्या ऋचा म्हणजे श्लोक व पद्यांचे संकलन. यजुर्वेद यज्ञविधी त्यांचे नियम सांगणारा वेद, यज्ञात म्हणावे लागणारे मंत्र व त्यांचे गद्य स्पष्टीकरण. आता सामवेदमध्ये संगीत गायनाशी संबंधित वेद, यज्ञसमयी तालासुरात म्हणायच्या मंत्रांचे मार्गदर्शन. अथर्ववेद अथर्व ऋषींच्या नावावरून असलेला वेद, औषधी, वनस्पती, विज्ञान, संकटांवर मात कशी करावी याविषयी माहिती दिलेली. मग पुरातन काळात आश्रमशाळा संस्कृती होती. ब्रह्मचर्य जे होते त्या पद्धतीने गुरुजवळ जाऊन आपल्याला विद्या शिकावी लागायची. मग आपण प्रथमतः बघूया आदिजीव शिव आणि सप्तर्षीची कथा, जी पहिली गुरुपौर्णिमा. पौराणिक आणि योग परंपरेनुसार आदियोगी शिवाने हिमालयात 84 वर्षे कठोर साधना करणाऱ्या 7 साधकांना सप्तर्षी पाहिले. जेव्हा ते साधक ज्ञानासाठी पूर्णपणे तयार झाले तेव्हा आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला शिवाने त्यांना पहिला आध्यात्मिक उपदेश दिला. बघा, म्हणजे तिथूनच गुरुची साधना कशी करावी आणि त्या दिवशी पौर्णिमा होती. शिवाने स्वतःला पहिल्या गुरूंच्या आदिगुरु रूपात रूपांतरित केले, म्हणून हा दिवस पहिली गुरुपौर्णिमा म्हणून ओळखला जातो. तर पुढे बघूया की आर्ट ऑफ लिव्हिंगनुसार त्याची कथा बघूया. फार वर्षापूर्वीची गोष्ट. 4 वयस्क गृहस्थ होते. त्यांना काही प्रश्न पडले होते आणि ते त्या प्रश्नांची उत्तरे शोधत होते. पहिला दुःखी होता आणि या दुःखातून बाहेर कसं पडायचं याचा शोध घेत होता. दुसऱ्याला यश पाहिजे होते आणि आपली प्रगती कशी होईल याचं उत्तर हवं होतं. तिसऱ्याला या आयुष्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता. चौथा पूर्ण ज्ञानी होता, पण तरीही काहीतरी कमी आहे असं त्याला वाटत होतं. ते काय कमी आहे याचं उत्तर त्याला हवं होतं. हे 4 जण आपापली उत्तरे शोधण्यासाठी भटकत होते. फिरत ते एका वडाच्या झाडाखाली एकत्र आले. त्या झाडाखाली एक तरुण सुहास्य मृदूने बसला होता. एकदम त्या चौघांना वाटले की ह्या तरुणाकडे आपल्या प्रश्नांचे उत्तरे मिळतील, हाच आपल्या समस्या सोडवू शकेल. म्हणून चौघेही त्याच्याजवळ बसले. प्रसन्न व हसतमुख चेहऱ्याने तो तरुण त्यांच्याजवळ बसला होता. त्याने एकही शब्द उच्चारला नाही, तरीही त्या चौघांना त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.
ही गुरुपौर्णिमेची मूळ कथा आहे. त्या दिवशी पौर्णिमा होती. अशा प्रकारे गुरु परंपरा सुरू झाली. ते 4ही गुरु झाले. आता चौघांना ज्या प्रश्नांची उत्तरे मिळाली ती अशी: पहिला, दुःख संपले होते. दुसरा, आनंद मिळाला, सुख समृद्धी आली. तिसरा, आयुष्याचा अर्थ कळला, शोध संपला. चौथा, ज्ञानी माणसाला गुरु मिळाला, तो त्याच्या मनातलं गुरुजवळ व्यक्त करू शकत होते. आपल्या चौथ्या माणसाकडे सर्व काही होतं, ज्ञान होतं, पण ते ज्याच्याशी जोडले जाऊ असा गुरु नव्हता. तो मिळाला व गुरुशी त्याचे आतून नाते जुळून आले. म्हणून आदि शंकराचार्य म्हणतात, मौन व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्व विवान. अर्थ, ज्यांनी सर्वोच्च ब्रह्माचे खरे स्वरूप त्यांच्या मौनातून वर्ण केले त्या आद्य गुरु दक्षिणामूर्तींना नमस्कार असो. आता ही कथा काय सूचित करते आपल्याला? या गोष्टीतून गुरु तरुण आहे, म्हणजे चैतन्यरूपी आत्मा कायम चिरतरुण असतो. शिष्य हे वृद्ध आहेत. या गोष्टीत बऱ्याच उपमा दिलेल्या आढळतात. जसे कोणत्याही गोष्टीचा शोध घेता घेता तुम्ही वृद्ध होता, जगाचा शोध, मुक्तीचा शोध किंवा अन्य कशासाठी शोध घेताना वृद्ध होता. म्हणून शिष्य वयस्कर होते व गुरु तरुण होते. कारण आपण जन्मापासून मरेपर्यंत एक शिष्य म्हणून असतो आणि ते शिकतच असतो, कायम चिरतरुण असतो. शिष्य हा वृद्ध आहेत. ह्या गोष्टीत बऱ्याच उपमा दिलेल्या आढळतात. बघा, आपण गुरुला वेगवेगळ्या उपमा देऊ शकतो, बरोबर आहे की नाही? त्यांच्या जसं काही आपल्या पिता समान, मित्रा समान किंवा मोठ्या बंधू समान किंवा आपल्याला हवे त्या नात्या जोडू शकतो. जसे कोणत्याही गोष्टीचा शोध घेता घेता तुम्ही वृद्ध होता, त्या पद्धतीने आपल्या गोष्टी आपण व्यक्त करतो. गोष्टीतलं वडाचं झाड काय सूचित करते? वडाचं झाड स्वतःच वाढतं. ते वाढण्यासाठी कुणी संगोपन किंवा राखण करायची गरज नसते. बघा, मी मागेच हे वडाचं चित्र काढलेले होते. वडाचं बी दगडाच्या खोबणी जरी पडलं तरी त्याला फारसं पाणी लागत नाही, तरी ते रुजतं, वाढतं. अगदी थोडी माती व थोडंसं पाणी पुरेसं असतं. कधी कधी माती व पाण्याशिवाय सुद्धा ते वाढतं. याच्यानुसार आपल्याला शिकायला मिळतं की जसं वडाचं झाड कायम प्राणवायू देतं, तसं आपला सभा म्हणजे गुरुतत्वाचं प्रतीक आहे. म्हणजेच गुरु हा अंधकार, दुःख, एकटेपणा व आपल्यातील जे उणीव अभाव असतील तो दूर करतो आणि समृद्धी देतो. हा अभाव फक्त आपल्या मनातूनच असतो. म्हणून गुरु अभाव घालवतो व मुक्ती देतो. मग आपल्या जीवनाचं सार सगळे ह्या गुरूंवरतीच आहे आणि माणूस जन्मल्यानंतर मरेपर्यंत त्याला सगळेच गुरु ज्ञान शिकवून जातात. कोणी चांगले शिकून जाते आणि कोणी वाईट शिकून जाते. जसे सुख देतात तसे दुःखही देत असतात. तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.